नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकामधील इंग्रजी या विषयातील युनिट 2 म्हणजे दुसरा घटक आज आपण सुरू करत आहोत. आज आपण त्यामधील कॅन यू ही कविता पाहणार आहोत. कॅन यू म्हणजे तुम्ही करू शकता का, कोणकोणत्या गोष्टी तुम्ही करू शकता आणि कोणत्या तुम्ही करू शकत नाही याबद्दल ही कविता आहे. आता बघा, लिसन, रिपीट अँड सिंग विथ ॲक्शन्स. ऐका, परत म्हणा आणि हावभावासह गाणे म्हणायचे. ठीक आहे. बघा, आता मी म्हणल्यानंतर तुम्ही काय करायचं, वाक्य माझ्या मागे रिपीट करायचं. बघा, कॅन यू हॉप लाईक अ रॅबिट. कॅन यू हॉप लाईक अ रॅबिट. परत रिपीट करा, कॅन यू हॉप लाईक अ रॅबिट. कॅन यू हॉप लाईक अ रॅबिट. दुसरी ओळ, कॅन यू जम्प लाईक अ फ्रॉग. कॅन यू जम्प लाईक अ फ्रॉग. Can you jump like a frog? Can you jump like a frog? Can you fly like a bird? 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 Can you run like a dog? 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 पुढचं कडवं बघा, Can you walk like a duck? 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 Can you swim like a fish? 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 आता ही आपण याचे दोन वाक्य करू. बघा, and be still like. And be still like. And be still like. And be still like. A good child. A good child. A good child. A good child. As still as this. As still as this. As still as this. As still as this. आता ही कविता आपण म्हणली, आता आपण समजून घेऊयात. बघा, कॅन यू हॉप म्हणजे तुम्ही, कॅन यू म्हणजे तुम्ही करू शकता का, काय, हॉप म्हणजे उडी मारू शकता का, लाईक अ रॅबिट, रॅबिट लाईक म्हणजे च्यासारखी, सशासारखी उडी मारू शकता का. कॅन यू जम्प म्हणजे तुम्ही उडी मारू शकता का, कोणासारखी, लाईक अ फ्रॉग म्हणजे बेडकासारखी उडी तुम्ही मारू शकता का. त्यानंतर कॅन यू फ्लाय तुम्ही उडू शकता का, कोणासारखं, अ बर्ड म्हणजे पक्ष्यासारखं उडू शकता का तुम्ही. त्यानंतर कॅन यू रन, रन म्हणजे तुम्ही पळू शकता का, कसं, लाईक अ डॉग कुत्र्यासारखं तुम्ही पळू शकता का. पुढे बघा, कॅन यू वॉक लाईक अ डक. कॅन यू वॉक म्हणजे चालू शकता का, कोणासारखं, लाईक अ डक, डक म्हणजे बदकासारखं तुम्ही चालू शकता का. कॅन यू स्विम लाईक अ फिश. स्विम म्हणजे पोहू शकता का, कोणासारखं, फिशसारखं तुम्ही पोहू शकता का. अँड बी स्टिल लाईक अ गुड चाइल्ड आणि एका लहान मुलासारखं शांत बसू शकता का असं तुम्ही. तर अशा पद्धतीनं तुम्ही काय काय करू शकता हे यामध्ये विचारलेलं आहे. आता हे विचारायचं कसं बघा, कॅन यू कसं विचारायचं. आता पहा, मी प्रश्न विचारतो, त्यानंतर उत्तर बघा. ए, कॅन यू स्विम. Yes, I can. यस आय कॅन म्हणजे कॅन यू स्विम म्हणजे तुम्ही पोहू शकता का, यस आय कॅन म्हणजे हो. कॅन यू स्पीक इंग्लिश. A little. बघा, अ लिटल म्हणजे थोडीफार मला इंग्रजी बोलता येते. कॅन यू रीड मराठी. Yes, easily. हां, कॅन यू रीड मराठी, रीड म्हणजे वाचणे, मराठी तुम्ही वाचू शकता का, यस इझिली म्हणजे हो, सहज वाचू शकतो. अशा पद्धतीने आपण युनिट 2 मधील कॅन यू ही कविता आणि तिच्यावरील स्वाध्याय पाहिला. धन्यवाद.